इकडे 10वीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख या 58 वर्षीय आरोपीला अटक झाली आहे। त्यासोबत एका तरुणीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपी नौशाद शेख हा पिंपरी चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमी नावाखाली निवासी शाळा चालवतो। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून मुलं आरोपीच्या निवासी शाळेत येतात। 2022 मध्ये आरोपीने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलवून घेतलं, तिथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली। त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला। त्याने पीडित मुलीवर जबरदस्ती करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पीडित मुलीने सुमारे 2 वर्ष हा अत्याचार सहन केला। नंतर तिने मला घरी घेऊन जा असं पालकांना सांगितलं। त्यानुसार पालक तिला घरी घेऊन गेले। नंतर 6 महिने ही मुलगी घरी कुणाशीच बोलत नव्हती। मात्र 11 जानेवारीला तिने घडलेला सगळा प्रकार पालकांना सांगितला। मग पालक तिला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेऊन आले। पोलिसांना देखील घटनेचं गांभीर्य जाणवलं आणि त्यांनी तात्काळ आरोपींना बेड्या ठोकल्या। क्रिएटिव्ह अकॅडमी साधारणपणे 2009 पासून रजिस्टर आहे। संचालक नौशाद अहमद शेख यांनी सदर ठिकाणी एंट्रन्स क्लासेससाठी तसेच पब्लिक स्कूल यासाठी मुलं ॲडमिशन घेत असतात व त्या ठिकाणी बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल हे दोन्ही पण त्या ठिकाणी राहण्याची मुलांची व्यवस्था असते। तर त्याच्यामध्ये एका मुलीशी फिजिकली इन्व्हॉल्व होऊन डेव्हलप करणं अशा प्रकारे व तुझ्याशी करिअर घडवेन अशा प्रकारे फूस लावून तिच्यासोबत रिलेशन ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।